आस्था न्यूज, आवाज जनसामान्यांचा। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 144वी सार्वजनिक जयंती उत्सव साजरी करण्यात आली। तसेच जयंतीच्या निमित्ताने आसोला येथे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना या संघटनेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडके यांच्या हस्ते करण्यात आले। मौजे आसोला तालुका कळमनुरी येथे दिनांक 24/12/2024 रोजी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ ज्योती बलखंडे, उद्घाटक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र माननीय ॲडव्होकेट प्रशांत बोडके, मराठवाडा संपर्क प्रमुख माननीय अंबादास चिरमाडे, हिंगोली जिल्हाध्यक्ष माननीय हरिभाऊ पिंपरे, कर्मचारी संघटना तालुका वसमत अध्यक्ष ज्ञानेश्वर काटमोडे, संघटनेचे कळमनुरी तालुका अध्यक्ष गुणाजी चाकोते, जिल्हा सचिव दत्तराव गुव्हाडे, तालुकाध्यक्ष देविदास बोडके, भारत खुडे, वसमत तालुकाध्यक्ष केशव गारोडे, रामा पोटे, लक्ष्मीबाई वाळके, सुनीता चिरमाडे, सुमनताई गोरखनाथ गारोडे, शाख अध्यक्ष सुरेश कांबळे, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सचिव शिवराम बेले, सहसचिव जीवन भोसले, संघटक हरिभाऊ ढाकरे, कोषाध्यक्ष पवन डुकरे, शंकर पोटे, सदस्य संतोष शामराव, रामभाऊ सखाराम, शिवप्रसाद सोपान, किसन दत्ता, शामराव कैलास, दांडेगावकर, राजू बालाजी निवृत्ती, बबन पांडुरंग, नामदेव प्रकाश, हनुमंता कुंडलिक नामदेव व गावकरी मंडळी नामदेव डुकरे, मुन्ना मगर, मारुती सूर्यवंशी, रामेश्वर वाघमारे, गजानन मसोडकर, मधुकर होडबे, भीमराव इंगोले, शंकर भंडारे, संदीप बलखेंडे, दशरथ भोसले, कुंडलिक कांबळे, भिवाजी ठाकरे, विठ्ठल बेले, पांडुरंग गायकवाड, पदाधिकारी, आदिवासी समाज बांधव व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते। झुंजार वार्ता न्यूज हिंगोलीसाठी गुणाजी चाकोते, ब्युरो रिपोर्ट। आतापर्यंत गावात गेलो, त्याच्यासाठी आंदोलन केले, कमीत कमी 6 ते आशा वर्कर इथं आहेत, 8 बाया 6 नेल्या होत्या ना, 6 महिलांना आम्ही त्या गावातून पावसाळ्यात भर चिखलात रात्री बेरात्री समस्येची जाणीव होती, म्हणून त्यांनी त्यावेळेसपासून संघर्ष चालू आहे। आणि आज गेले 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य येऊन तरी आदिवासी समाज दर्यातून बाहेर निघाला नाही। दर्यात जे वस्ती आहे त्या वस्तीला रस्ता नाही, रस्त्याला त्या वस्तीत पाणी नाही, लाईट नाही का? तो सवाल विचारण्यासाठी आदिवासी पॅन्थर संघटना ही सरकार सोबत लढत आहे, पण त्या लढण्यासाठी तुमची साथ हवी। ही संघटना स्थापन करून चालणार नाही। संघटनेच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी मोर्चा संघर्ष करावा लागणार आहे, उपोषणाला बसणार आहे। त्याच्याशिवाय सरकारला जाग फुटणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला आपले हक्क, आपले अधिकार आपल्याला मिळणार नाही। बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिले, पण या प्रशासनाने, राजकीय लोकांनी आपल्याकडे देऊ दिलं नाही, आपल्याच लोकांनी आपल्याला आपले अधिकार सांगितले नाही। म्हणून आज आपल्या समाजा वाड्यामध्ये आणि पत्रामध्ये राहतात। म्हणून आज आसोला वस्तीचं मी अभिमान करतो। ते गाव आमच्या पॅन्थरच्या संघटनेसोबत जुळलं, यांचं नातं जुळलं, आमच्या परिवारामध्ये सामील झाले। आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, ज्या ज्या तुम्हाला समस्या येतील त्या समस्या आम्ही तुमच्यापर्यंत ते समस्या पूर्ण करून त्या समस्या निराकरण करण्याचा या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। आणि भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचा या शाखा अध्यक्षाला अशी विनंती करतो की गावामध्ये कुठलीही अडचण येऊ द्या, प्रथमतः तुम्ही मला तालुका अध्यक्ष या नात्याने मला सांगायचं ती समस्या मी तुम्हाला सोडवणार नाही। सोडवलं तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर भारतीय आदिवासी पॅन्थर संस्थापक आहेत, यांच्या पलीकडे मी सांगू शकतो की तो विषय त्या ठिकाणी सुटला पाहिजे आणि सोडल्याशिवाय राहणार नाही। ही आदिवासी पॅन्थर संघटना आहे। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा मौजे आसोला या नगरीमध्ये भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या शाखेचं अनावरण करण्यात आलं। या अनावरणासाठी आदिवासी पॅन्थर संघटनेचे जिल्ह्यातील सर्व महिला आघाडी तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने बिरसा मुंडांचा लढा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक हक्काधिकार यासाठी मोठा संघर्ष लढा उभा करावा असे आवाहन भाषणाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना करण्यात आलेले आहे।